नवीन आरपीआयची पहिली शाखा खोपोली शहरात स्थापन। गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत। पटेल नगर नवीन वसाहतीच्या संरक्षणासाठी जगदीशभाई गायकवाड मैदानात। नुकताच राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र ठिकाणी नवीन आरपीआय वाढीला लागली आहे। कोकणातील जबाबदारी डॅशिंग नेते जगदीशभाई गायकवाड यांच्याकडे दिल्याने गावागावात बाबासाहेबांचे विचार घेऊन जात असल्याने संघटनेची पाळेमुळे रुजायला लागली आहेत। या नव्या आरपीआय पक्षाची पहिली शाखा खोपोली शहरातील नवीन पटेल नगर भागामध्ये स्थापन झाली आहे। या शाखेच्या उद्घाटनासाठी कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी हजेरी लावून या पहिल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे। येथील या नवीन वसाहतीमध्ये काही समाजकंटक नागरिकांना वेगवेगळी भीती दाखवून नागरिकांना धमकावण्याचा प्रकार करीत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या उषा मुंडे यांनी जगदीशभाई गायकवाड यांना दिल्याने या नवीन पटेल नगर वसाहतीच्या संरक्षणासाठी जगदीशभाई गायकवाड मैदानात उतरले आहेत। यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे, सचिव राकेश गायकवाड, उपाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे, तालुका अध्यक्ष सुनील सोनावणे, सुशांत पवार, सुनील गायकवाड, जिल्हा प्रवक्ते संतोष केदारी, सामाजिक कार्यकर्ते उषा मुंडे, भिकू शिंदे, निकेश गायकवाड, दीपक गायकवाड, शिवाजी वाघमारे, महिला तालुका अध्यक्षा राजेश्री वाघमारे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। पण 14 वर्षानंतर दादा 14 वर्षानंतर 4 लोक अशी येतात, डायरेक्टली येऊन घरात धमक्या देतात दारात उभं राहून की तुम्ही आमची घरं खाली करा, ही जागा तुमची नाहीये। हे मी पर्सनल ह्याच्यासाठी बोलते की माझ्यासारख्या भरपूर महिला आहेत इथे, त्यांनी कर्ज काढून लोन करून बीसी उचलून मुलांचे दागिने क्लास बंद करून घरं घेतलेत। रिअल फॅक्ट आहे, मी सगळ्यात जुनी राहते इथे। आणि असे लोक येऊन इथं पावसामध्ये लोकांना घराच्या बाहेर काढतायत, लोकांच्या घरांना लॉक लावतायत, लॉक लावायची धमकी देतायत, प्रत्येकी घरामागे 2 लाख रुपये द्या अशी ऑफर सांगतायत। तुम्ही मला सांगा, मला पण ऑफर दिली, मी सांगतो तेव्हा त्या दिवशी सगळी गँग घेऊन पोलीस स्टेशनला यायचं चालेल। आणि मला पण ऑफर दिली की तू 2 लाख रुपये दे, तुझं बघून बाकीचे देतील। मी दादा 4 कदम मागे घेतले, कारण मी दिलेला चेक बघून दुसऱ्यांनी सुसाईड केलं असतं। मी आता कुणाला घाबरत नाही। मला भरपूर धमकी आल्यात। मला अशी धमकी आली की तू रोडवरती फिरते, तुला गाडीने चेंगरवलं, तुझ्या घरापर्यंत बॉडी जाणार नाही। मी या सगळ्यांसाठी जरी मेले ना तरी माझी पोरं भक्कम आहेत आणि माझ्यासारखे भाऊ आहेत माझ्या पाठीशी। माझ्या माग माझे भाऊ उभे आहेत, त्याच्यामुळे मी सगळ्याच्या आधी सोनवणे साहेबांना सांगितलंय। आणि नगर या ठिकाणी आपण सर्व दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, माझे आदिवासी बांधव, माझे बौद्ध धम्म बंधू भगिनी, आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राजकीय पक्षाची पहिली शाखा ही खोपोलीमध्ये होते। ज्या वेळेस पहिली शाखा खोपोलीमध्ये होती तेव्हा पॅन्थरची 1970-72च्या दशकामध्ये 1981 आणि 1982 आणि 83 मध्ये पहिली शाखा ही खोपोलीला झालेली आहे आणि आज ही पहिली शाखा ही खोपोलीत होते, याचा आपल्याला सार्थ अभिमान आणि आनंद आहे। ही केवळ शाखा नसून इथल्या लोकांना न्याय देण्याचा आजपासून हा केंद्र सुरू झालेला आहे। म्हणून या शाखेत प्रत्येकाने 1 दिवस आपला इथे द्यायचा आहे। तालुका अध्यक्ष या शाखेत तुम्हाला 1 दिवस देतील, तुमच्या काय समस्या असतील त्यासाठी सुनील सोनावणे या तालुक्याचे अध्यक्ष आहेत। या शाखेमध्ये त्यांचा आठवड्याला 1 दिवस तुम्हाला देतील। जिल्हा कार्यकारिणी सुद्धा अशा पद्धतीची आपल्याकडे येईल। आणि काही लोक बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की मराठी बोलू का हिंदी चालेल ना? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की खेड्याकडून शहराकडे या, प्रगती होईल। आणि शहरात काही राहणारे कपल करंटक तुम्हाला पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला मुलापासून उठवण्यासाठीच मी इथं आज आलोय। या निमित्ताने आपले विचार व्यक्त करताना जगदीशभाई गायकवाड यांनी जेव्हा खऱ्या अर्थाने पॅन्थरची पहिली शाखा 1981-82 मध्ये स्थापन झाली तेव्हा पहिली शाखा खोपोली शहरातच झाली आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करीत असताना पहिली शाखा खोपोली शहरात स्थापन करण्याचा योग आला।
याची आठवण करून देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना या देशात कुठेही राहण्याचा अधिकार दिला आहे, त्यामुळे कोणीही कुठेही देशात राहू शकतो। जर का कोण येऊन धमकावत असेल त्याला विचारा। शहरात राहणाऱ्यांचा रक्त येथील राहणाऱ्या नागरिकांचं रक्त हे सारखं आहे, लाल आहे ना? मग बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या या देशातील नागरिकांना कोणी कुठेही राहण्यापासून अडवू शकत नाही। जर तसा प्रयत्न केलाच गेला तर त्याला पाट्याखाली वाटून चटणी करा असा सल्ला नागरिकांना देऊन आरपीआयचे सर्व भाई आपल्या समवेत आहेत। भविष्यात आरपीआय पक्ष मजबूत करून सामील व्हा असे आवाहनही जगदीश भाई गायकवाड यांनी केले आहे। आम्ही अनेक झोपड्या बसवल्यात, झोपड्यातून त्यांना पर्यायी घरं दिल्यात। पनवेल महानगरपालिकेत जर आपण पाहिलात तर ज्या आमच्या झोपड्या होत्या, शिवाजीनगर आपली जी पनवेलची पहिली शाखा होती पॅन्थरची, तिथल्या लोकांना असेल किंवा रेल्वे स्टेशनच्या समोरच्या लोकांना, ते KL1 KL2 मध्ये आता राहतात। आपण पॅन्थरने त्यांना घरं मिळवून दिले, आपण स्वतः कोण नेता आलेला नाही। त्यामुळे तुम्ही चिंता करायची नाही। तुमच्याकडे इथं रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, वोटिंग कार्ड आहे, तुमच्याकडे तुमची घरपट्टी आहे, पाणी बिल आहे, लाईट बिल आहे, तुम्हाला आणखी काय पाहिजे? तुम्ही आहे का खाला माहे ना? आता नियम आणि नियम बाह्य कोणीही आपल्या घराला हात लावणार नाही। हात लावला त्याचा हात तोडल्याशिवाय आपण राहणार नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1956 ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली, त्या स्थापनेचा आज रायगड जिल्ह्यामध्ये ही खोपोली शहरामध्ये ऐतिहासिक अशी पहिली शाखेचं ओपनिंग आज आपण केलेलं आहे। 1956 पासून जेव्हापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओपन झाली तेव्हापासून आजपर्यंत या रायगड जिल्ह्यामध्ये याच्यापुढे संपूर्ण जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखा ओपनिंग करायचं काम आपण सुरुवात केलेली आहे। त्याची हे बघ म्हणून आज खोपोली न्यू पटेल नगरमध्ये ही पहिली शाखा आज आपण इथं ओपन केलेली आहे। पटेल नगरमधली ही जी लोक आहेत ही 15 वर्षापासून इथं ही वस्ती झाली आणि काही समाजकंटक जे आहेत ते यांना धमकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे कधीही खपून घेणार नाही। आज इथल्या झोपडपट्टीतल्या लोकांना जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आरपीआय जशाच तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यापुढे इथे जर कोणीही आला आणि जर यांना धमकवण्याचा प्रयत्न केला तर आरपीआय ही गोष्ट खपून घेणार नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.